महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकीकडे महायुतीत सत्ता स्थापनेच्या जोरदार हालचाली सुरू आहे. कुठे रुसवा फुगवा तर कुठे सेटलमेंट असं सध्या सगळं दिसतंय. एकीकडे भाजप आणि शिंदे गट सत्ता स्थापनेच्या खेळात रंगलेला असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मात्र आधीच फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देत या सत्ता खेळातून बाहेर पडत पक्ष बांधणीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यातच आता अजित पवार हे विरोधकांना धक्के देत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता शरद पवारांसोबत असलेले आमदार आणि खासदार सोबत आल्यास प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात संधी देण्याबाबत विचार केला जाईल अशी अट भाजपच्या श्रेष्ठीकडून ठेवण्यात आली असल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं एका मीडियाने दिलं. त्यामुळे शरद पवारांसोबतचे आमदार खासदार फोडण्यासाठी अजित पवार प्लॅन बी आखतायत. अजित पवारांचा प्लॅन बी आता सक्सेस होतोय का? अहिल्यानगरमधील शरद पवारांचे भिडू उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ हे आता अजितदादांकडे जाणार का? कोण कोण आहेत संपर्कात? त्यामुळे आता शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात झाली आहे का? पाहूयात सविस्तर. नमस्कार, मी विजय गोबरे. तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल. मित्रांनो, निवडणुका नुकत्याच संपल्या. यामध्ये महायुतीला मोठं यशही मिळालं. अजित पवार गटाचे 40+ आमदार निवडून आले. सत्ता स्थापनेच्या खेळात जास्त लक्ष न देता फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देत त्यांनी शांत बसणं पसंत केलं. त्यामुळे आता त्यांच्या वाट्याला महत्वाची मंत्रिपद येतीलच, परंतु अर्थ खातं त्यांच्या पदरात नक्कीच पडणार असं खात्रीशीर समजतं. याचाच परिणाम आता राजकारणावर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं दिसतंय. त्यातच शरद पवारांसोबत असलेले आमदार आणि खासदार सोबत आल्यास प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात संधी देण्याबाबत विचार केला जाईल अशी अट भाजपच्या श्रेष्ठींकडून ठेवण्यात आली असल्याचं वृत्त एका मीडियानं नुकतंच दिलं होतं. त्यामुळे अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापासून शरद पवार गटातील पराभूत झालेले आणि निवडून आलेल्या उमेदवारांना फोन करण्यास सुरुवात करत प्लॅन बी आखण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली. याचाच इफेक्ट म्हणून शरद पवारांच्या गडाचे चिरे आता निखळायला सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार जर केला तर महायुतीचे 10 आमदार निवडून आले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं तगडं आणि प्रॉपर नियोजन याला कारणीभूत होतं असंही म्हटलं जातं. याचा फायदा अजित पवारांनाही झाला. लंके, भांगरे, वरपे यांसारखे दिग्गज पराभूत करत अजितदादांचे 4 आमदार निवडून आले. आता अजित पवार यांचा प्लॅन बी यशस्वी होण्यात सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापासूनच शरद पवार गटातील पराभूत आणि निवडून आलेल्या उमेदवारांना फोन करण्यास सुरुवात केली अशी चर्चा आहे. अजित पवारांनी फोन केलेल्या 2 महत्वाच्या नेत्यांनी आता त्यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती देखील समजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले राहुल जगताप यांच्यासह शिराळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शरद पवार गटाचे नेते मानसिंग नाईक यांनी अजित पवारांची भेट घेतली असल्याचं समजतंय. राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. जगताप यांचा कुकडी कारखाना आर्थिक अडचणीत आहे. कारखान्यापुढील अडचणी सोडवण्यासाठी व पुढील राजकारणामध्ये ताकद मिळवण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी एक गट आग्रही असल्याचं बोललं जात आहे. आता याची खात्रीशीर माहिती नसली तरी चर्चा मात्र जोरात आहे. आता जर असं झालं तर अहिल्यानगर मधून शरद पवारांसाठी हा पहिला धक्का असेल. आता कारखानदारी करायची, संस्था चालवायचं म्हटलं तर सरकारशी मिळतं जुळतं घेणं आलंच. अहिल्यानगरचा विचार केला तर प्रताप काका ढाकणे असतील, अमित भांगरे असतील, प्राजक्त तनपुरे असतील, हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले शिलेदार. राहुल जगताप हे देखील याच एकनिष्ठ शिलादारांपैकीच एक होते. आता हे तिघे कारखानदार संस्थांचे जाळे असणारे नेते आहेत. त्यामुळे आता आगामी तब्बल 5 वर्ष सत्तेशिवाय डोलारा सांभाळू शकतील का हे पाहावं लागणार आहे. जर यांनी जगताप यांच्या सारखाच अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मग काय, अशी चर्चाही सध्या रंगलेली आहे. सोबतच आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर अजित पवार शरद पवार यांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्यात सक्सेस झाले तर यात निलेश लंके यांचाही समावेश असू शकतो.
नुकतंच निलेश लंके यांनी महिनाभरात तुम्हाला गुड न्यूज देतो असं कार्यकर्त्यांना उद्देशून सूचक विधान केलं होतं. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. आता हे शिलेदार शरद पवारांशीच एकनिष्ठ आहेत आणि राहतील याबाबत आमच्या मनात शंका नाही. परंतु नागरिक म्हणतात तसं आगामी अर्थ खातं आणि आर्थिक ताकद पाहता अजित दादांच्या प्लॅन बी ला हे सगळे बळी पडले तर मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अहिल्यानगर मधील अस्तित्वच धोक्यात येईल असंही नागरिक सांगतात. सोबतच ठाकरे गटाची अनेक नेते अजितदादांच्या संपर्कात असल्याचं समजतंय. नागवडे दाम्पत्य असेल किंवा शंकरराव गडाख असतील, हे जे ठाकरेंचे शिलेदार आहेत ते ठाकरेंशीच एकनिष्ठ राहतील यात वाद नाही. पण जर पक्षांतर करण्याचा आणि सत्तेत सहभागी होण्याचा विचार जर त्यांच्या मनात आला तर त्यांच्यासाठी इतर पक्षांपेक्षा अजित पवार यांची राष्ट्रवादी सोयीस्कर ठरेल हे देखील तितकंच खरं असं नागरिक सांगतात. त्यामुळे आता ही सर्व एकनिष्ठांची फौज एकनिष्ठच राहते की इतर काही निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आणि या घडामोडींवर अहमदनगरचं अर्थात अहिल्यानगरचं राजकारण एक वेगळं वळण घेणार आहे हे देखील खरं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आगामी काळात काय होईल? कमेंट करून नक्कीच कळवा. पुन्हा भेटू नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.